नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आजचा टॉपिक आहे घर, म्हणजे माझं घर। घर हे ना अशी जागा असते की जे ना प्रत्येकालाच खूप प्रिय असतं। तसंच मी माझ्या घराबद्दल आज तुम्हाला सर्व काही सांगणार आहे। तर माझ्या घरामध्ये 3 रूम आहेत आणि ही जी समोरची जागा आहे ना ती पार्किंगसाठी रिकामी ठेवलेली आहे। सध्या ना आमच्याकडे पिण्याच्या पाण्याचे टँकर येतात, त्याच्यामुळे हे सिंटेक्सची जी टाकी आहे ना ती पार्किंगच्या तिथे ठेवलेली आहे। त्याने खूप जागा गेली आहे तिथली। तर हे असं बाहेरचं आहे। तर आम्ही सध्या फक्त टू व्हीलरच आतमध्ये लावतो। तर आता आपण आतमध्ये जाऊया। तर ही जी फर्स्ट रूम आहे ना हीच होती फक्त पहिल्यांदा मी 10वीला असेपर्यंत, आणि त्याच्यानंतर बाकीचं घर बांधलेलं आहे। तर माझी मम्मीची खूप श्रद्धा आहे दत्तगुरूंवरती, त्यामुळे त्यांचा फोटो फ्रंटला लावलेला आहे। आता आपण आतमध्ये जाऊया। तर हा हॉल आहे फर्स्ट, आणि आत्ता लेटेस्ट आम्ही कलर केलेला आहे घराला, त्यामुळे हे असं छान वाटतंय। आणि माझ्या पप्पांचा फोटो तिथे लावलेला आहे। आणि ह्या रूममध्ये ना जास्त काहीच नाही ठेवलेलं आहे, आम्ही रिकामं ठेवलं आहे पूर्ण, जेणेकरून पाहुणे वगैरे आले तर व्यवस्थित जागा पुरते। तर सगळ्या बाजूंनी हॉल खूप मोठा आहे, आणि पहिले आम्ही फक्त ह्या एकाच रूममध्ये ॲडजस्ट करायचो, आणि माझ्या पप्पांनी खूप कष्टाने हे घर बांधलेले, एक थोडं 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 करून बांधलेले, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं इथे। आणि हा पुढचा रूम सगळ्यात मोठा आहे, त्यानंतर मागे छोटे छोटे होत जातात ते, कारण की बाहेरच्या बाजूने ना जागा सोडली आहे मागे। तर घर आहे ना छोटं असो व मोठं, हे प्रत्येकालाच आपलं घर आहे ना प्रिय असतं। कारण की कधी पण आपण बाहेर जर गेलो असेल ना, आणि आपण कधी घरी पोचेल असं होतं आपल्याला, कारण घरी आल्यावर आहे ना छान वाटतं। त्यामुळे घराचं खूप महत्त्व आहे। त्याचंच एक पार्ट म्हणजे घर फक्त आपण राहण्यासाठी किंवा ऊन वारा पावसापासून आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी नसतं, ते एक आपल्या आयुष्याचा भागच असतो की ज्याच्यातूनच एक चांगल्या नागरिकाची जडणघडण होत असते, ते म्हणजे घरच असतं। घरातूनच त्याची सुरुवात होत असते। तर हे आमचं छोटंसं किचन आहे, किचनमध्येच देवघर आहे हे छोटंसं। त्याच्या साईडला फ्रीज आहे, आणि इकडच्या बाजूला जी मांडणी आहे ना भांड्यांची ती लावलेली आहे, आणि मध्ये भरपूर स्पेस आहे की आम्ही 4 जण जेवायला आरामशीर बसू शकतो किचनमध्ये। आणि इकडे छोटासाच किचन आहे आणि किचनचं बेसिंग आहे। तर इथून आतमध्ये जाताना जे दिसतं आहे ना तिथे पहिले बाथरूम होतं, पण ते आम्ही काढून टाकलं आहे आता, कारण मागच्या रूममध्ये जाण्यासाठी एंट्री नव्हती, बाहेरून जावं लागत होतं। आणि किचनमध्ये पण खूप सारं चेंजेस केलेत आत्ता, आणि दसरा असल्यामुळे सगळी स्वच्छता पण केलेली आहे, त्याच्यामुळे सगळं फ्रेश वाटतं आहे। आणि घरात फ्रेश वाटलं की मन पण फ्रेश असतं। जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की हे आधी ना बाथरूम होतं, त्याच्यामुळे याच्या दोन्ही बाजूला स्टाईल्स लावलेले आहेत, आणि जे सामान रोज वापरातलं आहे ना ते मम्मी तिथं ठेवत असते। आणि समोरच माझं ऑफिसचं काम करण्याचा लॅपटॉप, आणि मी तिथेच दररोज बसते, तर ते समोरच ठेवलेलं आहे। आणि समोर कबड आहे आणि साईडला बेड आहे। तर हा आमचा मागचा दरवाजा आहे। तर मागच्या बाजूला जागा भरपूर आहे, तर आम्ही जे नको असणारं सामान वगैरे ते सगळं तिथं ठेवलेलं आहे, किंवा जे रोज पण लागतं परंतु जास्त लागत नाही ते वालं पण तिथं ठेवलेलं आहे। तर ही अशी बेडरूम आहे मागची, आणि मध्ये स्पेस पण भरपूर आहे। तर आता आपण परत घरामध्ये जाऊया। तर हे घर आहे ना खूप जुनं आहे, म्हणजे माझ्या लहानपणापासून मी याच ठिकाणी राहते, त्याच्यामुळे मला खूप छान वाटते। अजून पण मी इथेच राहते, आता मी कधी दुसरीकडे जाईल माहिती नाही आहे, पण तोपर्यंत तर मी इथेच आहे, तर मला छान वाटतं। आणि म्हणजे ह्या घराशी खूप कनेक्शन आहे माझं, जसं की मी म्हणजे जन्म झाल्यापासूनच इथे राहते असं आहे, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं इथे। आणि खूप साऱ्या आठवणी पण आहेत, म्हणजे दुःखाच्या पण आहेत, सुखाच्या पण आहेत, असं खूप काही आहे। माझ्या पप्पांनी खूप कष्ट करून हे घर बांधलेले आहे, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं। आम्ही पहिले फक्त एकाच रूममध्ये ॲडजस्ट करत होतो, कसे करत होतो माहिती नाही, पण आता एवढं मोठं आहे तरीसुद्धा आम्हाला असं वाटतं की छोटंसं घर आहे म्हणून। पण घर छोटं किंवा मोठं नसतं, कारण घरातली जी माणसं असतात ना ती आपल्या प्रेमानेच घराला एकत्र बांधून ठेवत असतात। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समधून नक्की सांगा। आत्तासाठी बाय बाय।